नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती या सिरियलचे सगळे अपडेट्स रोजच्या रोज येत असतात. तर मित्रांनो, आपण आता पाहतो की मेंढळ्यांच्या घरामध्ये दुःखाचं वातावरण चालू आहे. कारण की अमृताची प्रेग्नेन्सी टेस्ट जी आहे ती आता निगेटिव्ह आलेली आहे. सगळ्यांना असं वाटत होतं की अमृता ही प्रेग्नेंट आहे. पण डॉक्टरकडे जाऊन जेव्हा तिची टेस्ट केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ती प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. अमृता ही आई होणार नाही आहे हे समजल्यानंतर मात्र घरातल्या सगळ्यांनाच खूप दुःख झालं आहे. अमृता मात्र कोसळलेली आहे. तिच्यावरती मात्र दुःखाचा डोंगर आलेला आहे. कारण प्रत्येक वेळी तिच्या बाबतीत असंच होत असतं आणि त्यामुळे तिला खूप दुःख होत आहे. आणि राजकुमारसुद्धा तिच्याशी व्यवस्थित वागत नाही. त्यामुळे तर तिला जास्तच दुःख झालेलं आहे. आणि तिचं हे दुःख, तिचं हे रडणं बघून घरातल्या सगळ्यांनाच रडायला येत आहे. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत आहे. सावलीलासुद्धा अमृताचं दुःख बघवत नाही आहे. त्यानंतर आपण पाहतो की जगन्नाथ जे आहे ते सावलीला फोन करत असतात. सावली फोन उचलते आणि बोला जगन्नाथजी असं बोलल्यानंतर जगन्नाथजी म्हणतात, काय गं सावली, तुझी तब्येत बरी नाही का? कारण तुझा आवाज हा खूपच खोल गेलेला आहे. तेव्हा सावली म्हणते, नाही माझी तब्येत तर ठीक आहे, पण घरामध्ये जरा टेन्शन चालू आहे त्यामुळे माझा आवाज जरा खाली गेल्यासारखा तुम्हाला वाटत असेल. तेव्हा जगन्नाथजी विचारतात, काय गं, काय झालं सावली म्हणून? सगळं ठीक आहे ना? घरातले सगळे ठीक आहेत ना? तेव्हा सावली सांगते, हो घरातले सगळे ठीक आहेत. पण अमृता वहिनी. त्यावरती जगन्नाथजी म्हणतात, काय झालं अमृताला? तेव्हा सावली म्हणते, झालं काही नाही. अमृता वहिनींना असं वाटत होतं मला की त्या प्रेग्नेंट आहेत. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांची टेस्ट झाल्यानंतर असं समोर आलं की त्या प्रेग्नेंट नाही आहे म्हणून. त्यामुळे वहिनी खूपच दुःखी आहेत. त्यांना खूप दुःख झालं आहे की या गोष्टीचं, कारण त्या खूप आतुरतेने बाळाची वाट पाहत आहेत. त्यामुळे हे सगळं झालं आहे ते माझ्यामुळेच झालं आहे. कारण की त्या प्रेग्नन्सी टेस्ट करणार नव्हत्या, पण मीच त्यांना फोर्स केला आणि त्यांनी प्रेग्नन्सी टेस्ट केली. आणि हे सगळं घरामध्ये जे वातावरण आता आहे ते माझ्यामुळेच आहे. तेव्हा जगन्नाथजी तिला समजून सांगत असतात की सावली बाळा, यामध्ये तुझा काहीही दोष नाही आहे. तू काही चुकीचं काही केलं नाहीस. जे तुला योग्य वाटलं, जे तुझ्या समोर दिसलं ते तू केलं आहेस आणि यामध्ये तुझं काहीही चूक नाही आहे. आणि हे बघ सावली बाळा, त्या घरामध्ये वारीस फक्त तूच देऊ शकतेस. 1.5 ते 2 वर्षामध्ये तुझ्या पोटी या घरातला वारीस जन्म घेणार आहे. या घरामध्ये कोणाच्याही पत्रिकेमध्ये संतान प्राप्तीचा योग नाही आहे असं मला पत्रिका मी चाळल्यानंतर मला दिसून आलं आहे. त्यामुळे सावली तू काही जास्त टेन्शन घेत जाऊ नकोस. आणि असं बोलून जगन्नाथजी फोन ठेवत असतात. आणि त्यानंतर मात्र ते त्यांच्या बायकोशी बोलताना ते असं सांगत असतात की त्या बिचारी अमृताबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. मुलगी खरंच खूप चांगली आहे. पण काय ना, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग असतात. मागच्या जन्मीचे ते त्याला या जन्मीला भोगावी लागत असतात. आणि त्यामुळेच कुठे ना कुठे असं आपल्याला परतफेड हे करत बसावं लागत असतं. पण खरंच अमृता खूप चांगली आहे. आणि तिच्या बाबतीत हे घडतंय हे ऐकून मलासुद्धा खूप दुःख होत आहे. त्यानंतर आपण पाहतो की तारा जी आहे ती झोपलेली असते आणि एकदम दचकून उठत असते आणि मॉम मॉम ओरडत असते. ते ऐकून बबलू आणि सोहम रूममध्ये येत असतात आणि ताराला बबलू विचारतो, काय गं तारा, काय झालं तुला म्हणून? तेव्हा तारा म्हणते की मला माझ्या मॉमची खूप आठवण येत आहे. खूप दिवस झाले मी माझ्या मॉमशी भेटले पण नाही आहे. आणि मॉम कशी आहे, काय आहे, मला काहीच माहीत नाही. आणि किती दिवस झालं तिनं माझा फोन पण रिसीव्ह केलेला नाही. मला सोहमना खूप काळजी वाटते माझ्या मम्माची. मला माझ्या मम्माकडे जायचं आहे. तर सोहम तिला म्हणतो, तुला माहीत आहे ना की तुझ्या मॉमचं आणि माझ्या मॉमचं किती मोठं भांडण झालं आहे ते. घरामध्ये किती मोठा वाद झाला होता त्यावरून. आणि आता आपण जर तिकडे गेलो आणि तुझी मम्मा जर काही उलटसुलट बोलली तर काय करायचं? आणि त्याचीच मला भीती वाटत आहे. त्यामुळे तारा म्हणते, पण सोहम ती माझी मॉम आहे. तुला कसं तुझ्या मॉमशिवाय 1 मिनिट तरी तू राहतोस का? तसं मलासुद्धा माझ्या मॉमची आठवण येत आहे. मलासुद्धा जायचं आहे तिच्याकडे. मी आजपर्यंत कधीसुद्धा तिला ठेवून कुठेच राहिले नाही आहे.
त्यानंतर सोहम म्हणतो, हो बरोबर आहे तारा, पण आता या सिच्युएशनला आपण तिथं जाणं हे बरोबर आहे का? कारण तिथं गेल्यानंतर तुझी मॉमने समजा काही बोलली उलटसुलट, तर ते तुला तरी सहन होणार आहे का? तेव्हा तारा म्हणते की मला सहन होणार नसलं तरी मला माहीत आहे तू तुझ्या मॉममुळे माझ्या मॉमला भेटायला येत नाही आहे, बाकी काहीही नाही आहे. तेव्हा सोहम म्हणतो, ठीक आहे, मी मॉमशी बोलतो या विषयावरती, मग आपण जाऊयात. आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे तारा मॉमला फोन करायला लागते, कारण तिला तिची खूप काळजी वाटत असते. पण इकडे भैरवी जी आहे ती तिचा फोन उचलत नसते आणि म्हणत असते की आता हिला माझी आठवण आली. एवढ्या दिवस हिची मॉम जगते का मरते हे सुद्धा तिला माहीत नव्हतं. एवढासुद्धा तिने फोन केला नाही आणि आता मात्र मला फोन करायला लागलेली आहे. मी सुद्धा आता हिला सोडणार नाही. आणि आपण इकडे बघतो एकनाथ आणि कानू दोघेही खूप खुश असतात, कारण की सुखदेव हा आता नोकरी शोधण्यासाठी निघालेला असतो आणि कानू जी आहे ती त्याच्या हातावरती साखर देत असते आणि त्याला म्हणत असते की सुखदेव बाळा, व्यवस्थित जा आणि लवकर घरी ये. तू नोकरी करण्यासाठी निघालेला आहे. बघ, तुला पांडुरंगाच्या कृपेने लवकर नोकरी भेटेल. त्यानंतर तिथे येते जयंती आणि जयंती म्हणत असते, काय हो, काय तुमची ही नाटकं चालू आहेत? तेव्हा एकनाथ म्हणत असतो, अगं सुनबाई, काय बोलतेस तू? सुखदेव हा काम शोधण्यासाठी बाहेर निघालेला आहे आणि तू नाटकं काय बोलत आहेस? तेव्हा जयंती म्हणते, अरे वा, तुमच्या या दिव्यानं आज चांगला निर्णय घेतलेला आहे आणि खरंच या निर्णयाचं कौतुक करायला पाहिजे. पण खूप उशिरा अक्कल आली याला. लवकर आली असती तर आज आपलं घर सुधारलं असतं. त्यानंतर कानू जी आहे ती तिला म्हणत असते, चांगल्या शुभ कार्यासाठी हा बाहेर निघालेला आहे आणि तू काय तुझं हे रडगाणं घेऊन ह्याच्यासमोर बसली आहेस? तुला तर नेहमी उलटसुलट बोलायला तेवढंच येत असतं. आणि त्यानंतर जयंती आहे ती गप्प बसत असते आणि त्यानंतर ती आतमध्ये निघून जात असते. तर आपण पाहतो की मेंढ्यांच्या घरामध्ये सगळे हे डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी बसलेले असतात. सोहम आणि तारा एकमेकाकडे खुणवत असतात. तारा सोहमला खुणवून बोलत असते, बोल म्हणून, पण सोहम तिला गप्प बस असं म्हणत असतो. हे सगळं तिलोत्तमाच्या लक्षात येतं. तेव्हा तिलोत्तमा ही गालातल्या गालात हसत असते आणि त्यांच्याकडे बघत असते. त्यानंतर सोहम जो आहे तो धीर करून बोलत असतो, मॉम, ताराला तिच्या मॉमची खूप आठवण येत आहे, त्यामुळे तिला त्यांना भेटायला जायचं आहे. त्यानंतर तिलोत्तमा मात्र गप्प बसते. ती यावरती एकही शब्द बोलत नाही. त्यानंतर नील तिथे बोलत असतो. नील सोहमला बोलतो, सोहम, तुला माहीत आहे ना की मॉमचं आणि भैरवी आंटीचं किती मोठं भांडण झालं आहे ते, आणि एवढं सगळं आपल्याला बोलल्यानंतर आता आपण कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे जाणार आहोत? मॉमचा एवढा मोठा अपमान भैरवी मॅडमनी केलेला आहे. त्यानंतर मात्र ऐश्वर्या तिथं मध्येच बोलते, हो, पण ती तिची मॉम आहे. आपण तिला तिच्या आईपासून तिला भेटू न देणं ही चांगली गोष्ट नाही आहे. आणि ही मूर्ख सावली, हिचे आईवडील तर नको तेव्हा तिलोत्तमा मॅडमला आवडत नाही तरी पण तोंड उचलतात आणि वर तोंड करून आपल्या घरी येत असतात. ते चालते. आणि हिची मॉम ही तिच्या घरी भेटायला गेलेली, ते चालणार नाही आहे का? शेवटी कितीही काही केलं तरी ती तिची आई आहे, त्यामुळे तिला भेटणं हे गरजेचंच आहे. आणि या सगळ्यामध्ये सावलीला ओढलेलं असतं, त्यामुळे सारंगमध्ये बोलत असतो, हे बघ ऐश्वर्या वहिनी, या सगळ्यामध्ये सावलीचा काहीही संबंध नाही आहे. तू उगाच सावलीचं नाव मध्ये खेचू नकोस. तर ऐश्वर्या सारंगला विचारते, मग सारंग, तूच सांग, तू जर सोहमच्या जागेवरती असता तर तू काय केलं असतंस? म्हणून तुझ्या बायकोला तू तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी नसतं का पाठवलंस? तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ, मला तरी असं वाटतंय की तारानं तिच्या मॉमला भेटायला जाणं हे काही गैर नाही आहे, कारण की ती तिची मॉम आहे, त्यामुळे ती कधी हवं तेव्हा त्यांना भेटायला जाऊ शकते. त्याचा आणि या मॉमची भांडण झालेल्याचा काहीही संबंध नाही आहे. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, ठीक आहे, मलासुद्धा सारंग तुझं म्हणणं पटत आहे आणि तू सोहम जा हिला घेऊन हिच्या मॉमला भेटण्यासाठी, पण एवढं लक्षात ठेव की माझं आणि भैरवीचं नातं कधीही पहिल्यासारखं व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यामुळे ही अपेक्षा तू सोडून दे. आणि त्यानंतर ती तयार होते की ताराला तिच्या मॉमकडे पाठवण्यासाठी. आणि त्यानंतर आता सगळेजण म्हणतात की हो, आता जर सोहम आणि तारा तिच्या मॉमला भेटण्यासाठी निघालेले आहेत, बाकीचे सगळे हे ऑफिसला निघालेले आहेत, तर मग तिलोत्तमा आणि सावली दोघीच घरी राहिलेले आहेत.
त्यामुळे तुम्ही व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित थांबा. असं बोलल्यानंतर मात्र सावली तिलोत्तमाला सगळे गेल्यानंतर म्हणत असते की तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला जर काही हवं नको असेल तर मला सांगा, मी तुम्हाला आणून देईन. तर तिलोत्तमा म्हणते, मला असं वाटत नाही की मला तुझी काही गरज लागेल म्हणून. आणि तिलोत्तमा तिच्या खोलीमध्ये निघून जाते. इकडे मात्र आपण बघतो की सावली घरातली सगळी कामं आवरल्यानंतर कान्हू आणि एकनाथला फोन करत असते आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असते. गप्पा गोष्टी करताना कान्हू म्हणते, काय गं, आज कसा तुला एवढा टाईम भेटला, एवढा वेळ आमच्याशी बोलण्यासाठी? तेव्हा सावली सांगत असते की घरातले सगळेच बाहेर गेलेले आहेत आणि मी आणि तिलोत्तमा मॅडम आम्ही दोघीच आहोत. तेव्हा कान्हूसुद्धा तिला सांगत असते, बाळा, तुमचं घर खूप मोठं आहे आणि त्याताने तुम्ही दोघीच आहेत, तर जरा लक्ष ठेव घरामध्ये, व्यवस्थित राहा. त्यानंतर तिथं जयंती येते आणि ती ऐकल्यानंतर ती फोन हातातून हिसकून घेते आणि म्हणत असते की हो गं सावले, तुझं घर खूपच मोठं आहे आणि त्या घरातल्या वस्तूसुद्धा खूप महागड्या आहेत आणि खूप घरात वस्तू आहेत, त्यामुळे जरा सांभाळून बघ, नाही तर, अशी म्हणत असते तिला. आणि त्यानंतर मात्र कान्हू जे आहे तो फोन ठेवून देते. इकडे मात्र सावली आता बाहेर आलेली असते आणि ती बघते की तिलोत्तमा मॅडमच्या रूममधून काही ना काही आवाज येत आहे, म्हणून ती त्या दिशेने धावत असते. बघते तर तिलोत्तमा ही जी आहे पाय घसरून पडलेली असते आणि हे बघून सावली त्यांना सावरत असते. सावली त्यांना उचलून बेडवरती ठेवते, पण तिलोत्तमा म्हणते, मी ठीक आहे, मला काही गरज नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर सावलीला ती काही अंगाला हात लावून देत नाही. त्यानंतर सावली जी आहे ती सोहमला फोन करत असते आणि सोहमला सांगत असते की अहो, तुम्ही जिथे असाल तिथे लवकरात लवकर घरी या, कारण मॉम जी आहे ती घसरून पडलेली आहे. आणि त्यानंतर चंद्रकांतला सारंग सांगतो की मॉम पडलेली आहे आणि सावली आपल्याला लवकरात लवकर घरी बोलवत आहे. तेव्हा चंद्रकांतजी म्हणतात की आपण थोडंसं उशिरा जाऊयात, कारण हाच तो वेळ आहे सावली आणि तिलोत्तमा या दोघींचं नातं हे जवळ आणण्याची, कारण की तिलोत्तमाला दुसरं कोणीही नाही आहे सावलीशिवाय, त्यामुळे कदाचित ती सावलीशी बोलण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर सावली जी आहे तिलोत्तमाला डॉक्टरला फोन करते की तिलोत्तमा पाय घसरून पडले आहेत म्हणून. डॉक्टर येतात, तिलोत्तमाला चेक करतात आणि एक मलम लावण्यासाठी देत असतात आणि तो मलम तिलोत्तमाला स्वतःला काही लावता येत नाही, त्यामुळे सावली तो मलम घेते आणि तिलोत्तमाला लावायचा प्रयत्न करत असते. पण तिलोत्तमा म्हणते की मला तुझी काहीही गरज नाही आहे, मी माझं मलम लावेन म्हणून. पण सावली म्हणते की मी यावेळेस तुमचं काहीही ऐकणार नाही आहे, कारण की तुमची तब्येत बरी नाही आहे आणि मला माझं कर्तव्य करायचं आहे, तुम्हाला आवडू अगर ना आवडू म्हणून. आणि सावली जबरदस्ती त्यांच्या हाताला मलम लावायला चालू करते. आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र तारा, सोहम हे भैरवीकडे गेलेले असतात, पण भैरवी त्यांना काही घरात घेत नाही. तू कशाला आली आहेस इथे, असं म्हणून त्यांचा अपमान करत असते. तुला एवढ्या दिवस तुझ्या मॉमची जरासुद्धा आठवण आली नाही. तेव्हा तारा म्हणते, चुकलं गं मॉम माझं, पण तू पण माझ्यावरती किती दिवस रागवणार आहेस, आता तरी आम्हाला माफ कर, आता तरी आम्हाला चांगला आशीर्वाद दे. असं म्हणून सोहम आणि तारा मॉमचा आशीर्वाद घेत असतात. तर आता आपण पाहणं हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे की आता तिलोत्तमा ही सावलीशी बोलायला लागते का आणि भैरवी ही तारा आणि सोहमला घरात घेते का, या दोन गोष्टी आपल्याला आता उद्याच्या भागामध्ये समजणार आहेत.